नमस्कार मित्रांनो, मी धीरज इंगळे. आजची आपली सुरुवात झाली होती सकाळी आपल्या वेळेनुसार आणि आजची तारीख आहे 6 मार्च. सो आज आपण उबेरमध्ये काम केले जास्त आणि आपली पहिली दिवसाची सुरुवात झाली होती. रॅपिडोकडनं एक राईड झाली आणि उबेरकडनं बाकीच्या आपल्या 8 राईड झाल्यात. तर उबेरने आज कंटिन्यू बॅक टू बॅक राईड दिले. ओला ओपन करायची गरजच नाही पडलेली. सो आणि एक मोठी राईड पडली होती आपल्याला विशेष, त्या राईडमुळं आपलं आज एवढं काम झाले. तर बघा तुम्ही ब्लॉगमध्ये किती काम झालं टोटल, तुम्हाला ब्लॉग आवडेल नक्कीच. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी धीरज इंगळे. वेळ झाली 5:49. आपण चाललोय CNG फिल करायला. काल ओला उबेरची स्ट्राईक असल्यामुळं आपण काम केलं नाही आणि आता चाललोय CNG फिल करायला. अर्धी टाकीच्या वर CNG आहे. 4 गाड्या CNG, बहुतेक 350 वगैरे CNG बसेल. सो CNG फुल करू आणि दोन्ही ID ॲक्टिवेट करू ओला उबेरचे आपल्या आणि बघूया आज आपलं काम किती. कालचा दिवस आपल्याला भरून काढायचं आहे. सो बघू आज थोडंसं स्ट्रेच करू स्वतःला, किती होते काय होते. नेहमी आपण करत नाही पण आज थोडं बघूया आज पण राईड वगैरे कशा पडतात, कारण कालच्या दिवस असे झाल्यामुळे ओला उबेरचे राईड पडतात का नाही पडत थोडंसं शंका आहे. पडतील, कारण काल तर सर्ज वगैरे एवढा जबरदस्त दाखवत होता की 1.9चा पण सर्ज मी पाहिला. 7, 6 एक्सपेक्टेड नव्हतं एवढं, म्हणजे सर्ज दिसत होता. म्हणजे यांना परवडतंय उबेरवाल्यांना, पण आपल्याला रेट देत नाहीत ते. सो ठीक आहे, बघूया काय होतंय पुढं. आता या स्ट्राईकचा इफेक्ट कसा पडतोय तो बघू, आपण करतो अपडेट. राईड येतात येत, पण त्या राईड सगळ्या माळुंगी, चरोली वगैरे तिकडच्या येतात येत. आणि एक आली रेंज हिलची, पण ते रेट व्यवस्थित नव्हता. 168 रुपये होता ओलाची. आणि उबेरची एक बाय मिस्टेक एक्सेप्ट झाली माळुंगी न बघता 285ची, पण ती माळुंगीला गेल्यावर तिकडून रिटर्नची भेटणार नाही. सो ती घेण्यात काय मजा नाही. तो आता पिंपळे सौदागरच्या आपल्या ब्रिजला, नाशिक फाट्याच्या ब्रिजवरनं चाललोय. तिकडचे बघू हिंजवडी वगैरे त्या साईडची, किंवा इकडं स्टेशन वगैरे पुणे कुठं पण भेटू देत. आणि सगळे येतात ते. तर आता पण तसंच झालं, क्लिक करताना चुकून क्लिक झालं, एक्सेप्ट झाली, कॅन्सल करावी लागली. म्हणजे मॉर्निंगची पहिली राईड कॅन्सल केली. असं नाही व्हायला पाहिजे. राईड पडतात येत, पण त्या DMart, मोशी, चरोली, आळंदी तिकडं जायचं नाही. तिकडे गेलं की मॉर्निंगला रिटर्नची राईड भेटतच नाही तिकडनं. सो बघू आता आपल्या इकडनं या साईडच्या, आता सिटीच्या साईडच्या राईड पाहिजेत आपल्याला. करतो अपडेट बघू. फर्स्ट राईड आपली कंप्लीट झाली. रॅपिडोकडनं भेटली होती पिंपळे बसनं इकडं आर्मीचं हॉस्पिटल खडकीमध्ये, औंधमध्ये. 198 रुपये झाले आपले, काहीतरी 12 किलोमीटरचे. आणि आता इथनं आपल्याला भागोलीची राईड भेटली उबेरकडनं. बहुतेक बाबाकडेवाडी बस स्टँड पासून आहे, तर तिथनं डायरेक्ट वाघोली. ठीक आहे, बघूया. राईड तर आहेत, पण ते पिकअप एवढे लांब होते तर काय कळलंच नाही. त्यामुळे आणखीन एक राईड माझी कॅन्सल झाली. उबेरकडनं 8 किलोमीटरचा पिकअप होता बानेरमधनं. सो मी ती राईड कॅन्सल केली आहे आणि आता इथनं वाघोलीची एक राईड घेतली. आता नाही कॅन्सल करायची राईड कोणतीच. तर जी भेटेल ते पटापट कम्प्लीट करून, आपलं रेटिंग खराब होणार आहे ते कम्प्लीट करायचं व्यवस्थित. बघूया आज स्ट्रेचच करायचे, किती होतंय तेवढं करतो अपडेट परत. मग वाघोलीला आलोय आपण. वाघोलीवरून कस्टमरला केलंय ड्रॉप आणि लगेच आपल्याला ॲडव्हान्स राईड पडली, बहुतेक ती हडपसरची 97 एव्हेन्यू मॉल इथली आहे. चालू आहे कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. इथं 500 मीटरवरच पिकअप आहे. पिकअप झाल्यानंतर ड्रॉप केल्यानंतर करतो अपडेट. आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला, पिकअप लोकेशनला. कॉल केलाय, येतो बोलले. वाघोलीला एवढ्या आतमध्ये कधी आलो नव्हतं मी. आतमध्ये म्हणजे थोडंसंच आहे, पण इथं सगळं म्हणजे बिल्डिंग सगळं झालेलं आहे इथं. म्हणजे आधी आम्ही यायचो तेव्हा काही नव्हतं, कॉलेजला वगैरे असताना मित्र होता. आणि आता सगळं म्हणजे असं फुल झालेलं आहे सगळीकडेच. सो ठीक आहे, सगळीकडे हेच होतंय, सगळीकडे फुलच होते. सुरुवातीला आपल्याला वाटतं काय नसतं, पण नंतर मग काही वर्षानंतर ते असं होऊन जातं की आपल्याला तिथं असं वाटतं इथं कुठंतरी आलो, वेगळ्या ठिकाणी झालोय. ठीक आहे, करतो अपडेट राईड कंप्लीट झाल्यानंतर. कालचा दिवस तर असाच गेलेला आहे. आता कालचा इफेक्ट काहीतरी व्हायला पाहिजे बरं का. यांनी घेतली स्ट्राईक वगैरे, बघू. लगेच तर नाही होणार, या गोष्टीला वेळ लागणारच आहे, पण कुठं ना कुठं सुरुवात तर होतीये. ठीक आहे, पण ते एकत्र सगळ्यांना कळत नाही की नक्की होतं बंद का नव्हतं. कारण काही संघटना सुरू होत्या, काही संघटना बंद होत्या. त्यांच्यातच कोऑर्डिनेशन नव्हतं. बरं, जे आमच्यासारखे नवीन आहेत की जे कोणत्या त्याच्यामध्ये नाही आहेत, त्यांनी काय करायचं. मी तर थोडेसे 1-2 राईड केले आणि नंतर मग बंदच करून टाकलं. कारण माझी गाडी एकटीच रोडला दिसत होती. सो मी 9:30 वगैरेच काहीतरी बंद करून टाकलं. नंतर घरी गेलो आणि आज निघालोय सकाळी 5:30. आपला जो रोजचा वेळ आहे त्याप्रमाणे गॅस वगैरे भरून
आणि 2 राईड आपले कंप्लीट झालेले आहेत. आता तिसऱ्या राईडसाठी आपण आलो कस्टमरच्या लोकेशनला. राईड कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. आपण आलोय चाकण MIDC फेज 2 खराबवाडी, म्हाळुंगीच्या पुढे आहे तिकडं. तर कस्टमरचं लोकेशन पण व्यवस्थित नव्हतं, तर ते फिरवत गेले थोडंसं पुढं, आणखी पुढं. सर टोटल कस्टमरचं बिल झाले 527 रुपये, 526 रुपये. आपल्याला ते 726, आपल्याला 526 भेटले. तर ठीक आहे, एक लॉंग राईड चांगली झाली. बघू आता इथनं कुठं जायचे. इथनं तर राईड पडणं मुश्किल आहे. ओला चालू करतो, बघूया इथनं राईड कुठं पडते. उबेरचे 3 आणि रॅपिडोची 1, असे 4 राईड आपले झालेले आहेत. गाडी नॉनस्टॉप 100 किलोमीटर चालली आहे आणि वेळ झाला आहे 9:27. तो बघतो आता इथनं बाहेर पडतो आणि कुठं जातोय ते करतो अपडेट. ओला पण चालू करतो. इथनं मुश्किल आहे, पण बघूया, ट्राय करूया पडते का राईड. ठीक आहे, करतो अपडेट. सो आपण आहे चाकण म्हाळुंगी रोडला. आता इथनं चाकणला बघूया किती लांब आहे, डिस्टन्स वगैरे टाकू. तर उबेरचं 3 राईडमध्ये आपलं 1002 रुपये अर्निंग झाले आणि रॅपिडोचं 200 रुपये. तर टोटल आपलं अर्निंग झाले 1200. 9:30 वाजलेत. 101 किलोमीटर गाडी चालली आहे आणि अर्धी टाकीच्या वर CNG आहे. बघूया आता इथनं राईड कुठं पडते. इथनं तर राईड मुश्किल आहे, थोडंसं जावं लागेल पुढं, माझ्या हिशोबाने 4-5 किलोमीटर. तर बघूया इथनं राईड कुठं पडते, करतो तसं अपडेट. चाकण आंबेटांगपासून आपल्याला राईड भेटली तर DY पाटीलची. कस्टमरला केले ड्रॉप. आता इथनं आपल्याला लगेच पिकअप भेटला हिंजवडीसाठी. तर 1 किलोमीटर काहीतरी पिकअप आहे. चालू आहे कस्टमरच्या पिकअप लोकेशनला आणि इथं गर्दी आहे. ठीक आहे, ट्रिप तर भेटतं ते, बघूया आता, करतो अपडेट. ही ट्रिप पूर्ण झालं, किती भेटलं, किती आपलं अर्निंग झाले. ठीक आहे, DY पाटील पासून आपल्याला राईड भेटली होती हिंजवडी फेज 1 ची. आता इथनं डायरेक्ट भेटली इओनची खराडीची. तर बघूया आता, कस्टमरच्या आलो लोकेशनला कस्टमर येते. 380 दाखवलं होतं मागच्या राईडचे, किती भेटले काय माहिती, पण बॅक टू उबेर चालू आहे. आणि 142 किलोमीटर झाले, 11:34 झालेत आणि अर्धी टाकी CNG आहे. ठीक आहे, बघूया आता इथनं आपण खराडीला जायला किती वेळ लागते. माझ्या हिशोबाने एखादा तास लागावा, बघू किती लागते, करतो अपडेट तसं. आणि काय खाल्लेलं नाही, भूक पण लागली, पण ठीक आहे. ही एक राईड केल्यानंतर आपण बघू तिकडे कुठेतरी काहीतरी खाऊ आणि करतो अपडेट परत. आपण आलोय खराडीला. हिंजवडीतनं कस्टमरला पिकअप करून खराडीला ड्रॉप केलं. कस्टमरचं वेळ चालतं 496. आपल्याला किती दिलं काय माहित, पण आपलं टोटल उबेरचं अर्निंग झाले 1846 आणि 200 रुपये आपलं रॅपिडोचे. तर 2046 आपलं अर्निंग झालेले. तर बघूया आता इथनं राईड तर पडतात येत. एखादी राईड आपल्या साईडची एक्सेप्ट करून करतो अपडेट. इथनंच आपल्याला एक 600 मीटरपासून पडली राईड उबेरकडनंच संगमवाडीचे तिथं. तर आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला, वेट करतोय कस्टमरचं आणि राईड संपल्यानंतर बघूयात पुढं जातोय का एंड करतोय. ठीक आहे, करतो अपडेट. कस्टमरला सोडलोय आपण जहांगीर हॉस्पिटलला आणि इथनं आपल्याला एअरपोर्टची राईड पडली आहे. सो चाललोय कस्टमरला एअरपोर्टला घ्यायला, पिकअप करायला आणि करतो अपडेट. कस्टमरला सोडलं एअरपोर्टला. कस्टमरचं बिल झालं तर 240, आपल्याला दिलेत 176. तर बघूया आता आपलं अर्निंग किती झालं त्याचं कॅल्क्युलेशन करतो. टोटल राईड आपले सगळे आज उबेरकडनंच, एक फक्त रॅपिडो आहे. बघूया किती काम होते, करतो.